गाईज आज आहे ना आई वाटण बनवते तर हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. आता ह्यात ना फक्त ओलं खोबरं पण घेऊ शकतो किंवा ओलं आणि सुकं खोबरं मिक्स पण घेऊ शकतो किंवा फक्त सुकं खोबरं पण घेऊ शकतो. तर आई आज फक्त सुक्या खोबऱ्याचं वाटण करते आणि ह्यात कांदा असतो. तर कांदा ना नेहमी खोबऱ्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा, कारण नाहीतर मग फक्त खोबरं खोबरं जास्त लागतं. आणि यात आलं लसूण जातं. आणि ह्याच्यात गरम मसाला असतो. तर गरम मसाल्यामध्ये धणे, बडीशेप, खसखस, मोठी वेलची, दालचिनी, जावित्री, चक्रफूल, काळी मिरी, लवंग हे सगळं जातं. ठीक आहे. आणि हे ना मग एक-एक करून असं छान खरपूस असं परतवून भाजून घ्यायचं लाल रंग येईपर्यंत. आणि भाजून मग हे थोडं थंड करायचं आणि थंड करून ना हे मिक्सरला लावायचं एक-एक करून. ठीक आहे. आता जेव्हा खोबरं मिक्सरला लावणार ना, तेव्हा मिक्सर कंटिन्यू नाही फिरवायचा. मिक्सर मध्ये-मध्ये स्टॉप करून फिरवायचा. कारण नाहीतर ते खोबरं आहे ना तेल सोडतं आणि मग ते बरोबर वाटलं जात नाही. आणि हे सगळं ना विदाऊट पाणी टाकता वाटून घ्यायचं. आणि वाटून झालं की मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात कोथिंबीर पण टाकू शकतो आपण आणि ऑप्शनल आहे ते. टाकली तर थोडी अजून छान चव येते, पण नाही टाकली तरी पण चालतं. कारण का आपण धणे ऑलरेडी घेतलेले आहेत. आणि हे सगळं मिक्स करून स्टोअर करायचं. तर स्टोअर करून ना आपण फ्रिजमध्ये पण ठेवू शकतो, फ्रीझरमध्ये पण ठेवू शकतो. फ्रिजमध्ये ठेवलं तरी हे 1 ते दीड वीक चांगलं राहतं आणि फ्रीझरमध्ये ठेवलं तर हे अजून थोडं जास्त डेज चांगलं राहतं. ठीक आहे. आणि जेव्हा पण आपण कडधान्याच्या भाज्या करतो किंवा नॉन-व्हेज करतो त्याच्यात हे वाटण जातं ग्रेव्हीमध्ये सगळ्या. तर मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आणि जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.